नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या बातमीपत्रात मी उज्ज्वला चपळगावकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने 10,000 रुपये हंगामी उचल देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राज्यभरात आदरातिथ्य क्षेत्रात किमान 50,000 लघुउद्योजक तयार करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. 10वीचा निकाल जाहीर. औरंगाबाद विभागाचा 88% तर लातूर विभागाचा 85% निकाल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची 18 जुलैपासून फेरपरीक्षा आणि मराठवाड्यात येत्या 2 दिवसात अतिवृष्टीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने 10,000 रुपये हंगामी उचल देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मांडलेला हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. राज्यभरात सुमारे 34 लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. भाडेपट्ट्याची मुदत संपलेल्या जिमखान्यांच्या भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणाचं सुधारित धोरण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आलं. प्रादेशिक योजनांमधल्या निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा अन्य बिगर शेती वापरासाठी असलेल्या जमिनीसंदर्भात पूर्वी झालेले बेकायदेशीर व्यवहार दंड आकारून नियमित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णयही कालच्या बैठकीत घेण्यात आला. कृषी शिक्षण देणाऱ्या शैक्षणिक संस्था स्थापनेसंदर्भातल्या काही अटी शिथिल करण्यासाठी महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेशी चर्चा करून त्यावर विधायक तोडगा काढण्याचं आश्वासन कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिलं आहे. कृषीमंत्री आणि महाराष्ट्रातल्या कृषी तसंच कृषी संलग्न महाविद्यालयांच्या व्यवस्थापन समिती यांच्यात काल मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्यभरात हॉस्पिटॅलिटी अर्थात आदरातिथ्य क्षेत्रात किमान 50,000 लघुउद्योजक तयार करण्याचं उद्दिष्ट असल्याचं पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. आदरातिथ्य क्षेत्रातली आंतरराष्ट्रीय पातळीवरील एअरबीएनबी ही कंपनी आणि राज्य शासनाचा पर्यटन विभाग यांच्यामध्ये काल मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रावल बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारामुळे राज्यातल्या पर्यटन स्थळांवर आंतरराष्ट्रीय पर्यटकांना दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय मानके असलेली निवास व्यवस्था उपलब्ध होण्यास चालना मिळेल असं म्हटलं आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल 88.74% इतका लागला आहे. औरंगाबाद विभागाचा निकाल 88.15% तर लातूर विभागाचा निकाल 85.22% एवढा लागला आहे. औरंगाबाद विभागात बीड जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे 92.65% एवढा असून जालना 89.90%, औरंगाबाद 89.56%, हिंगोली 80.93% तर परभणी जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी 80.89% इतका लागला आहे. लातूर विभागाचा निकाल गेल्या वर्षीच्या तुलनेत 4% वाढला आहे. विभागात लातूर जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 89.5% इतका लागला असून उस्मानाबाद जिल्ह्याचा निकाल 82.48% तर नांदेड जिल्ह्याचा निकाल 83.6% एवढा लागला आहे. लातूर विभागातून गेल्या वर्षी पुनर्परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या 1,600 विद्यार्थ्यांना कौशल्य विकास योजनेतून प्रशिक्षण देण्यात आलं आहे. हे विद्यार्थी 11वीत एमसीव्हीसी अभ्यासक्रमासाठी थेट प्रवेश घेऊ शकतील अशी माहिती विभागीय सचिव गणपतराव मोरे यांनी दिली. 10वीच्या इंग्रजी विषयाच्या परीक्षेच्या दिवशी लातूर जिल्ह्याच्या चाकूर इथं सर्पदंशामुळे रुग्णालयातून परीक्षा दिलेली प्रतीक्षा कांबळे ही विद्यार्थिनी 73.80% गुण मिळवत उत्तीर्ण झाली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना गुणपत्रिका येत्या 24 तारखेला दुपारी 3 वाजता शाळेतून मिळणार आहेत. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा 18 जुलैपासून सुरू होणार आहे. या निकालासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण मंडळानं हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. येत्या 20 जूनपर्यंत ही हेल्पलाईन सेवा सुरू राहणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना मिळणारे वाढीव गुण ग्रेस मार्क्सची पद्धत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 2018 पासून वाढीव गुणांऐवजी नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र newsonair.com या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. मराठवाड्यात येत्या 2 दिवसात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून पुढचे 48 तास विभागातल्या सर्वच जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागरिकांनी विशेषतः शेतकऱ्यांनी या काळात दक्षता घ्यावी तसंच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं सतर्क राहावं अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत.
उस्मानाबाद जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानं उमरगा, तुळजापूर आणि उस्मानाबाद तालुक्यात शेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरण्या सुरू केल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. खरीप हंगामासाठी महाबीजसह विविध कंपन्यांचं 35,508 मेट्रिक टन बियाणं उपलब्ध करून देण्यात आलं आहे. बीड इथं काल वीज वाहक तार तुटून विजेचा धक्का बसल्यानं एका बालकासह एका महिलेचा मृत्यू झाला. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे ही वीज वाहक तार तुटल्याचं सांगितलं जात आहे. परभणी जिल्ह्यात चारठाणा ते जिंतूर मार्गावर काल तिहेरी अपघातात एक जण ठार तर 4 जण गंभीर जखमी झाले. एका जीपनं 3 दुचाकींना धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. जालना औरंगाबाद रस्त्यावर काल इंधनाची वाहतूक करणाऱ्या एका टँकरला लागलेल्या आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झाला. मनमाडहून नांदेडकडे जाणाऱ्या या टँकरचं टायर फुटून टँकरनं विजेच्या खांबाला धडक दिल्यानं हा अपघात झाला. लातूर जिल्ह्याच्या चाकूर तालुक्यात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत काल 4 जणांना अटक करण्यात आली. या चौघांनी एक महिला आणि एका अल्पवयीन मुलीवर अघोरी अत्याचार केल्याचा आरोप आहे. या चौघांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शासनाकडून स्वच्छतागृह बांधकामासाठी मिळणाऱ्या 12,000 रुपयांचं अनुदान मंजूर करण्यासाठी 500 रुपयांची लाच घेताना बीड जिल्ह्यातल्या वडवणी इथं कंत्राटी समूह समन्वयक विजय बिक्कड याला काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली. संबंधितांच्या तक्रारीवरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. उस्मानाबाद पंचायत समितीतल्या संगणक परिचालक अमोल पाटेकर यालाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं काल 1,000 रुपये लाच घेताना रंगेहात अटक केली. घरकुल योजनेचा पहिला हप्ता मिळवून देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथून संत नामदेव महाराजांची दिंडी आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. दिंडीतलं पहिलं रिंगण उद्या हिंगोलीत रामलीला मैदानावर होणार आहे. दिंडीचं हे 22वं वर्ष आहे. नांदेड जिल्ह्यात देगलूर नांदेड महामार्गावर वाळूची अवैध वाहतूक करणारे 7 ट्रक जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकानं काल पकडले. यावेळी या पथकानं 1,04,00,000 रुपयांचा मुद्देमालही जप्त केला. या प्रकरणी 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद इथल्या मृद आणि जलसंधारण आयुक्तालयाच्या आयुक्तपदाचा अतिरिक्त कारभार जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मीचे कार्यकारी संचालक ह.का. गोसावी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या पदावर भारतीय प्रशासन सेवेतल्या अधिकाऱ्यांची नेमणूक होईपर्यंत गोसावी यांच्याकडे हा कार्यभार असेल. यासंदर्भातला आदेश जलसंधारण विभागानं काल जारी केला. शासन पुरस्कृत योजनांना बँकांनी वेळेत कर्जपुरवठा करावा असं लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी म्हटलं आहे. जिल्हास्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. विविध महामंडळांमार्फत आलेले सर्व परिपूर्ण कर्ज प्रस्ताव वेळेत निकाली काढावेत. एकही प्रस्ताव प्रलंबित ठेवू नये असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार 10 रुपयांचे नाणे चलनात आहे ते स्वीकारण्यास नकार देणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते गोपाळ दत्ताराम दुखंडे यांचं काल सावंतवाडी इथं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 72 वर्षांचे होते. छात्र भारतीच्या कार्यात सक्रिय सहभाग असलेले दुखंडे यांनी जनता दलाच्या प्रदेश चिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली होती. दुखंडे यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वस्तू आणि सेवा कर जीएसटीची अंमलबजावणी येत्या 1 जुलैपासूनच होणार असून अफवांवर विश्वास ठेवू नये असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. जीएसटीची अंमलबजावणी उशिरा होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर पसरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या पत्रकात हे स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं 500 रुपयांची नवीन नोट जारी केली आहे. महात्मा गांधी श्रेणीतल्या या नव्या नोटेवर इन्सेटमध्ये इंग्रजी ए अक्षर लिहिलेलं असेल. आदिवासी मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या आदिवासी व्यवहार मंत्रालयानं आणखी 72 शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना तातडीने 10,000 रुपये हंगामी उचल देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राज्यभरात आदरातिथ्य क्षेत्रात किमान 50,000 लघु उद्योजक तयार करण्याचं राज्य सरकारचं उद्दिष्ट. 10वीचा निकाल जाहीर. औरंगाबाद विभागाचा 88% तर लातूर विभागाचा 85% निकाल. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची 18 जुलैपासून फेरपरीक्षा. मराठवाड्यात येत्या 2 दिवसात अतिवृष्टीचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं संक्षिप्त मराठी बातमीपत्र सकाळी 10 वाजता.